कुंभ राशी ही गुरुपौर्णिमेनंतर कुंभ राशीसाठी सर्वात मोठी संधी. एकटेपणा, चिंता, दारिद्र्य सर्व काही संपणार. कुंभ राशी. नमस्कार कुंभ राशींच्या मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या गुरुपौर्णिमेला तुमच्या आयुष्यात एक असा मोठा बदल घडणार आहे जो तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून पाहिला नसेल. गुरुपौर्णिमा 2026 ही तुमच्यासाठी एखादी नेहमीची गुरुपौर्णिमा मुळीच नाही. कारण यावर्षी कुंभ राशींचा मालक असलेला शनी आणि यशाचा देव मानला जाणारा गुरु यांचा एक अतिशय खास आणि वेगळा योग एकत्र येत आहे. हा योग अनेक वर्षानंतर एकत्र आला आहे आणि असा योग पुन्हा आयुष्यात येत नसतो. जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडला किंवा या काळात मिळालेली संधी सोडून दिली तर लक्षात ठेवा की पुन्हा अशी चांगली वेळ येण्यासाठी तुम्हाला खूप मोठा काळ वाट पाहावी लागेल. वेळ निघून गेल्यावर वाईट वाटून काहीच फायदा होणार नाही. म्हणूनच आज सांगितलेली प्रत्येक गोष्ट शेवटपर्यंत मनापासून समजून घ्या, कारण हे तुमच्या भविष्याला पूर्णपणे बदलून टाकणार आहे. गेल्या काही काळात कुंभ राशींच्या लोकांना आयुष्यात इतकं सोसलं आहे की कित्येकदा तुम्हाला स्वतःला खूप एकटं वाटत असेल. आजूबाजूला खूप लोक असायचे, घरात माणसं असायची, मित्रांनो मोठी गर्दी असायची, तरीसुद्धा आतून मन एकदम रिकामं वाटायचं. आपल्या मनात काय चाललंय, आपण किती त्रासातून जातोय हे समजून घेणारं कोणीच नव्हतं. आणि त्यामुळे आपण स्वतःलाही बंद खोलीमध्ये करून घेतलं होतं. तुमच्या हा एकटेपणा कायमचा संपणार आहे. कारण तुमच्या आयुष्यात एक असा माणूस किंवा एक असं नातं येणार आहे जे तुम्हाला खऱ्या अर्थाने समजून घेईल. हा माणूस तुम्हाला कधीही एकटं पडू देणार नाही. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि तुमच्या आयुष्यात आलेलं हे नातं तुम्हाला आतून एक वेगळीच ताकद आणि समाधान देऊन जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात होणारा हा पहिला मोठा बदल असेल आणि यानंतर तुमचा विचार करण्याच्या पद्धतीला सुद्धा एक नवी दिशा मिळणार आहे. कुंभ राशींची सर्वात मोठी सवय म्हणजे तुम्ही कधीच गर्दीच्या मागे धावत नव्हता. जगापेक्षा एकदम वेगळा विचार करत होता. लोक ज्या रस्त्याने जातात तो रस्ता तुम्ही स्वतःची वेगळी वाट शोधत होता. पण या सवयीमुळे आजवर समाजाने किंवा जवळच्या लोकांनी तुम्हाला नेहमी कमी समजलं. तुमचे विचार लोकांना विचित्र वाटायचे, तुमचे बोलणे इतरांना डोक्यावरून जायचं आणि त्यामुळे तुम्हाला अनेकांनी नावं ठेवली, वेड्यात काढलं. पण आता याचं तुम्हाला तुमच्या वेगळेपणाचं सोनं होणार आहे. कारण ज्या वाटेला लोक कालपर्यंत बेकार किंवा चुकीचे समजत होते, तीच वेगळी वाट आता तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. तुमचा हाच वेगळा विचार आता लोकांना चक्रावून टाकेल आणि जे लोक काल हसत होते तेच आज तुमचे कौतुक करत राहतील. गेले कित्येक वर्षापासून तुम्ही जे कष्ट करत आहात, जो रात्रंदिवस मेहनत करत आहात, तिची साधी दखलसुद्धा कोणी घेतली नव्हती. काम तुम्ही करायचे, डोकेदुखी तुम्ही सहन करायचे आणि त्या कामाचे नाव मात्र दुसरेच कोणीतरी घेऊन जायचं. पण आता या अन्यायाचा काळ संपला आहे. कारण या गुरुपौर्णिमेनंतर अशी एक अचानक गोष्ट घडणार आहे जिथे तुमचे काम, तुमची बुद्धी आणि तुमची कौशल्य संपूर्ण जगासमोर अगदी योग्य प्रकारे सिद्ध होईल. तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य नाव मिळेल, लोक तुमच्या कामाचा मान ठेवतील आणि समाजात तुम्हाला वेगळी जागा मिळेल. या मानासोबत तुमच्या पैशांच्या अडचणीवर सुद्धा आता कायमचा मार्ग निघणार आहे. कुंभ राशींच्या बाबतीत शनीच्या प्रभावामुळे गेल्या काही काळात पैशाच्या बाबतीत खूप जास्त अडथळे, अडचणी निर्माण झाल्या होत्या. तुमच्या हक्काचे पैसे अडकून पडले होते. ठरलेली कामे शेवटच्या क्षणी बिघडत होते आणि सतत पैशांची अडचण भासत होती. पण आता गुरुच्या या खास चांगल्या योगामुळे हे सर्व पैशांचे अडथळे एकापाठोपाठ एक वेगाने दूर होणार आहेत. जिथे जिथे तुमचे पैसे अडकले होते तिथे आता मोकळे होतील. जुनी अडकलेली कामे अचानक मार्गी लागतील आणि पैशांचा पुन्हा तुमच्याकडे पाऊस सुरू होईल. पैशांची अडचण संपल्यामुळे तुमच्या मनातील सर्वात मोठी चिंता दूर होणार आहे. खरं सांगायचं तर गेल्या बऱ्याच काळापासून कुंभ राशींच्या लोकांच्या मनात एक भीती आणि असुरक्षितता बसली होती. पुढे काय होणार या भीतीनेच आयुष्य कसं चालेल, घरातील लोकांचं काय होईल अशी आशा, भविष्याची काळजीमुळे तुम्हाला रात्री झोपसुद्धा येत नव्हती. पण या गुरुपौर्णिमेनंतर तुमच्या मनातील जी जुनी भीती हळूहळू पूर्णपणे निघून जाणार आहे आणि त्याची जागा एका चांगल्या आत्मविश्वासाने घेतली जाईल. तुम्हाला आतून वाटू लागेल की मी कोणत्याही परिस्थितीला तुमच्याकडे धाव घेणार आहे. सर्व चांगल्या बदलांचा पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी आणि या दुर्मिळ योगाची ताकद तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत 4 सोपे आणि सोप्या भाषेतले उपाय सांगणार आहे. ते नीट ऐका. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे उपाय नक्की करा.
हे उपायातील सगळ्यात पहिला उपाय म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करा आणि घरातील तुळशीच्या रोपाला मनापासून पाणी घाला. पाणी घातल्यानंतर तुळशीसमोर शांतपणे बसून 15 ते 20 मिनिटे गप्प बसा. अजिबात एकही शब्द बोलू नका. फक्त डोळे मिटून स्वतःचे श्वासावर लक्ष द्या. हा सोपा उपाय तुमच्या मनातील सर्व वाईट विचार बाहेर काढून टाकेल आणि तुम्हाला आतून प्रचंड शांतता देईल. हा सोपा उपाय तुमच्या मनातील सर्व वाईट विचार बाहेर काढून टाकेल आणि तुम्हाला आतून प्रचंड शांतता देईल. दुसरा उपाय म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरातील जी सर्वात मोठी आणि वयाने जुनी व्यक्ती असेल, मग ती तुमच्या आजी आजोबा असोत किंवा आई वडील असो, त्यांच्या पायावर मनापासून डोकं ठेवा आणि आशीर्वाद घ्या. मोठ्या माणसांच्या आशीर्वादामध्ये इतकी ताकद असते की तुमच्या आयुष्यातील कितीही मोठे अडथळे क्षणात दूर होऊ शकतात. तिसरा उपाय म्हणजे तुमच्या घरातील एखादी जुनी पण चांगली स्थिती असलेली वस्तू जी तुम्ही आता वापरत नाही, जसे की जुने कपडे, भांडी किंवा इतर कोणतेही सामान, ते एखाद्या खरोखरच गरजू माणसाला नेऊन द्या. यामुळे तुमच्या घरातील वाईट ऊर्जा बाहेर पडेल आणि नवीन चांगल्या गोष्टींसाठी मार्ग मोकळा होईल. चौथी आणि सर्वात महत्त्वाचा उपाय जो थेट तुमच्या शनिदेवाशी जोडलेला आहे, तो म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी एखाद्या गरजू किंवा गरीब माणसाला काळ्या रंगाचे कपडे किंवा काळे तीळ दान करा. शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत आणि गुरुजी लोकांना काळ्या वस्तू दिल्यामुळे शनी सर्व त्रास दूर होतात आणि कामातील अडथळे देखील निघून जातात आणि आयुष्यात वेगाने प्रगती व्हायला सुरुवात होते. हे चारही उपाय दिसायला खूप सोपे आहेत, पण त्यांचा परिणाम तुमच्या आयुष्यावर खूप मोठा आणि चांगला पडणार आहे. कुंभ राशींच्या माझ्या मित्रांनो, येणारा काळ तुमच्यासाठी एक नवीन सकाळ घेऊन येत आहे, जिथे दुःख, त्रास आणि एकटेपणा मागे सुटणार नाही आणि अशा आनंदाने समाधान तुमच्या आयुष्यात येणार आहे. हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सुंदर वळणावर घेऊन जाणार आहे, जिथे तुमच्या जुन्या सर्व कष्टांचे गोड फळ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यावर असणारा शनिदेवाचा प्रभाव आणि गुरुची कृपा यामुळे तुमच्या मार्गातील सर्व काटे दूर होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टींचा त्यावेळी त्याग केला होता, तीच स्वप्ने आता प्रत्यक्षात उतरताना तुम्हाला दिसतील. स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण वेळ बदलली आहे आणि नवीन वेळ फक्त आणि फक्त तुमचीच आहे. ही संधी अजिबात दवडू नका. सकारात्मक राहा, नवीन उत्साहाने आयुष्यभर पुढे पाऊल टाका. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.